विद्यार्थी मित्रो नमस्ते. आज आपण इयत्ता 11वी सायकोलॉजी या विषयामधील जो 8वा टॉपिक आहे स्मृती किंवा ज्याला आपण मेमरी असं म्हणतोय, या टॉपिकचा आपण गेल्या लेक्चरपासून अभ्यास करतोय. आज आपल्याला या लेक्चरमध्ये स्मृतीच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्या अवस्था आज आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये पहिली अवस्था आहे वेदनेंद्रियाद्वारे माहितीचे ग्रहण, दुसरी अवस्था आहे अल्पकालीन स्मृती आणि तिसरी अवस्था आहे दीर्घकालीन स्मृती. आता या प्रत्येक अवस्थेमधून कशा पद्धतीनं स्मृतीची साठवणूक केली जाते तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सुरुवातीला ही माहिती वेदनिक स्मृतीमध्ये येते. वेदनेंद्रियाद्वारे माहितीचं ग्रहण केलं जातं. जी पंचज्ञानेंद्रिय आहेत याच्याकडून सततची माहिती असते, ती माहिती या पहिल्या बॉक्समध्ये येते. इथं ही माहिती खूप कमी वेळ असते, त्याला वेदनिक स्मृती असं म्हटलेलं आहे. आता इथं आपण वेदनिक स्मृती म्हणजे काय ते अगोदर जाणून घेऊया. हा स्मृतीचा सर्वात लहान घटक आहे. वेदनिक स्मृती, सेन्सॉरी मेमरी हा स्मृतीचा खूप लहान कप्पा आहे, घटक आहे. मूळ उद्दीपक समोरून गेल्यानंतर सुद्धा त्याची प्रतिमा धारण करण्याची या स्मृतीची क्षमता असते. खूप अल्पकाळ या स्मृतीमध्ये माहिती येते आणि तिथून ती लगेच निसटली जाते, पण एवढ्या कमी वेळासाठी सुद्धा ही स्मृती ती माहिती धारण करू शकते. या स्मृतीची क्षमता असते. पंचज्ञानेंद्रियाकडून जी माहिती मिळते ती वेदनिक स्मृती अल्पकाळासाठी धारण करते. जी पंचज्ञानेंद्रियाकडून मिळणारी माहिती आहे ती अल्पकाळ टिकून ठेवण्याचं काम वेदनिक स्मृती करते. जसं की एकदम वीज चमकते, वीज चमकल्यानंतरचा जो लख्ख प्रकाश असतो आपल्या डोळ्यांना जाणवतो, तर ती स्मृती खूप कमी वेळ टिकते. त्याला आपण काय म्हणतो, सेन्सॉरी मेमरी असं म्हणतो. आणि पुढे काय होतं, मग ही सेन्सॉरी मेमरीमध्ये आलेली जी माहिती आहे, ज्ञानेंद्रियाकडून सततची माहिती येत असते, तर ही माहिती इथं खूप कमी वेळ टिकते. इथून ती लगेच नाहीशी होते अथवा ती पुढे अल्पकालीन स्मृतीमध्ये ट्रान्सफर केली जाते. बघा, अल्पकालीन स्मृतीमध्ये जेव्हा ही माहिती येते पंचज्ञानेंद्रियाकडून ती खूप कमी काळ टिकते आणि जी माहिती एवढ्या कमी कालावधीमध्ये धारण केलेली आहे ती माहिती पुढे अल्पकालीन स्मृतीमध्ये ट्रान्सफर होते. अल्पकालीन स्मृतीविषयी आपण जाणून घेऊया. अल्पकालीन स्मृतीतून ही माहिती पुढे दीर्घकालीन स्मृतीकडे जाते. आता ही जात असताना कशा पद्धतीने जाते, अल्पकालीन स्मृतीमध्ये जी माहिती येते त्या माहितीची जर रिट्राईव्ह घेतली, उजळणी घेतली, तर ती माहिती पुढे दीर्घकाळ स्मृतीमध्ये जाते. अल्पकालीन स्मृतीमध्ये ही माहिती 20 ते 30 सेकंद टिकून राहते. एवढ्या कमी कालावधीमध्ये जर या माहितीची आपण उजळणी केली तर ती माहिती पुढे दीर्घकालीन स्मृतीकडे पाठवली जाते. आणि एकदा जर का माहिती दीर्घकालीन स्मृतीमध्ये गेली तर ती कधीच विसरली जात नाही, आयुष्यभरासाठी कायमस्वरूपी आपल्या स्मृतीमध्ये टिकून राहते. आता आपण प्रत्येक स्मृतीची माहिती सविस्तरपणे घेतोय. वेदनिक स्मृतीविषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक घेतला अल्पकालीन स्मृती. अल्पकालीन स्मृती म्हणजे काय, अनेक उद्दीपकापैकी फक्त काहीच उद्दीपक अल्पकालीन स्मृतीमध्ये प्रवेश मिळवण्यामध्ये सफल होतात. ज्ञानेंद्रियाकडून खूप सारे उद्दीपक इकडे वेदनिक स्मृतीमध्ये माहिती घेऊन येत असतात. त्यातले फक्त काहीच उद्दीपक जे आहेत हे उद्दीपक अल्पकालीन स्मृतीमध्ये प्रवेश मिळवू शकतात किंवा ते प्रवेश मिळवण्यामध्ये सफल होत असतात. इथं ही जी अल्पकालीन स्मृती आहे ही 15 ते 30 सेकंदापर्यंत टिकून राहते. अल्पकालीन स्मृतीची साठवण क्षमता ही 7+2 इतकी असते, 7+2 एवढी असते. बहुतेक व्यक्ती 5 ते 9 घटक अल्पकालीन स्मृतीमध्ये साठवून ठेवू शकतात. बहुतेक लोक काय करतात, 5 ते 9 अंक किंवा 9 घटक अल्पकालीन स्मृतीमध्ये साठवू शकतात. ही जी संकल्पना आहे अल्पकालीन स्मृतीची, ती संकल्पना जॉर्ज मिलर यांनी 1956 मांडलेली आहे. याला 7चा जादूचा आकडा असंही म्हटले जाते. अल्पकालीन स्मृतीमध्ये जी माहिती येते ती माहिती किती 5 ते 9 अंकापर्यंत साठवली जाते. यातली यात सरासरी साधारणपणे 7+2 सर्वसाधारणपणे 7 अंकापर्यंतची माहिती लोकांच्या लक्षात राहते, त्यामुळे त्याला जादुई आकडा असं म्हटलेलं आहे. या स्मृतीची साठवण क्षमता 7 या अंकापर्यंत असते, 7 या घटकापर्यंत असते. +2 म्हणजे काही व्यक्ती या 9 घटकापर्यंतची माहिती लक्षात ठेवू शकतात, त्यामुळे 7ला जादूचा आकडा असं म्हटलेलं आहे. जॉर्ज मिलर या संशोधकांनी अल्पकालीन स्मृतीची संकल्पना मांडलेली आहे 1956 त्यानंतर या अल्पकालीन स्मृतीनंतर आपण पुढे अल्पकालीन स्मृतीचे जे वेगवेगळे घटक पडतात
तर ते घटक आपण समजून घेतोय. अल्पकालीन स्मृतीचे पुन्हा कार्यरत स्मृती, ज्याला आपण लघु स्मृती असं म्हटलेलं आहे, तर त्या स्मृतीचे काही प्रकार पडतात, तर ते आपण जाणून घेणार आहोत. अल्पकालीन स्मृतीचे पुन्हा कार्यरत स्मृती किंवा लघु स्मृती म्हटलेलं आहे त्याला. लघु स्मृतीला बॅडेलने कार्यरत स्मृती असे म्हटले आहे. बघा, लघु स्मृतीलाच बॅडेल या संशोधकांनी कार्यरत स्मृती असं म्हटलेलं आहे. हिचा वापर समस्येची उकल करण्यासाठी 1960मध्ये मिलर गॅलंटर आणि प्रिबॅमने दिलेली आहे. बघा, कार्यरत स्मृतीलाच कार्यरत स्मृती म्हणजे काय, लघु स्मृतीलाच बॅडेलने कार्यरत स्मृती असं म्हटलेलं आहे. या स्मृतीचा जो वापर आहे कार्यरत स्मृतीचा, लघु स्मृतीचा, तर तो समस्येची उकल करण्यासाठी केला जातो. 1960मध्ये मिलर, गॅलंटर आणि प्रिबॅमने ही कार्यरत स्मृती किंवा लघु स्मृती दिलेली आहे. याला लघु स्मृती, प्राथमिक स्मृती, तात्कालिक स्मृती, त्याचबरोबर साधक स्मृती आणि अस्थायी स्मृती अशा वेगवेगळ्या नावाने ही कार्यरत स्मृती ओळखली जाते किंवा लघु स्मृती ओळखली जाते. बघा, लघु स्मृतीला कोणकोणती नावं दिलेली आहेत. लघु स्मृती, कार्यरत स्मृतीला लघु स्मृती, प्राथमिक स्मृती, तात्कालिक स्मृती, साधक स्मृती आणि अस्थायी स्मृती अशा अनेक नावाने ती ओळखली जाते. आता आपण या कार्यरत स्मृती प्रारूपाचे घटक या ठिकाणी याच्यानंतर पाहणार आहे. कार्यरत स्मृती प्रारूप जे दिलेले आहे आपल्या पुस्तकामध्ये, त्याचे वेगवेगळे कोणकोणते घटक आहेत ते आपण समजून घेणार आहोत. प्रमुख कार्यकारी अधिकारी पर्यवेक्षकासारखा तो काम करतो आणि इतर उपयंत्रणांना नियंत्रित करण्याचं जे काम आहे, हे काम इकडे प्रमुख कार्यकारी अधिकारी करत असतो. त्याच्यानंतर कुठली तर्कपद्धती वापरायची, माहितीची साठवण कशी करायची, हे तो कार्यकारी अधिकारी ठरवत असतो. बघा, कार्यकारी अधिकारी हा जो आहे कार्यरत स्मृती प्रारूपामध्ये पहिला कार्यरत प्रमुख कार्यकारी अधिकारी आहे आणि त्याचं काम दिलेलं आहे. तो पर्यवेक्षकासारखं काम करतो आणि त्याचं काम काय आहे, इतर ज्या उपयंत्रणा आहेत त्यांना तो नियंत्रित करतो. त्याचबरोबर कुठली तर्कपद्धती वापरायची याची माहिती आणि त्याची माहिती कशी साठवण, त्या माहितीची कशी साठवण करायची हेही तो ठरवत असतो. त्यानंतर दुसरा घटक दिलेला आहे ध्वनी संबंधित वलय. याच्यामध्ये शाब्दिक माहिती साठवतो. याचे दोन भाग आहेत. त्यामध्ये पहिला आहे उच्चारासंबंधित किंवा ध्वनी संबंधित साठा. बघा, ध्वनी संबंधित वलयामध्ये शाब्दिक माहिती साठवतो आणि याचे दोन भाग आहेत. त्यामध्ये पहिला आहे उच्चारासंबंधित किंवा ध्वनी संबंधित साठा. याच्यामध्ये काय केलं जातं की शाब्दिक माहितीची साठवण होत नाही. जेव्हा शाब्दिक माहितीची साठवण होत नाही तेव्हा ती माहिती विसरली जाते, त्याचं विस्मरण होत असतं. त्याच्यानंतर दुसरा जो घटक दिलेला आहे तो म्हणजे उच्चारासंबंधित वलय. बघा, पुन्हा एकदा मी सांगतोय, ध्वनी संबंधित वलयाचे दोन भाग पडत आहेत. त्यामध्ये पहिला आहे उच्चारासंबंधित किंवा ध्वनी संबंधित साठा आणि दुसरा आहे उच्चारासंबंधित वलय. आपण उच्चारासंबंधित वलयासंदर्भात माहिती घेतोय. यामध्ये माहितीचा सराव केला जातो. नवीन माहिती जोडण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ आपल्या व्यक्तीचा आपला आतला आवाज. त्यानंतर घटनासंबंधित आघात प्रतिबंधक यंत्रणा दिलेली आहे. याच्यामध्ये कार्यरत किंवा दीर्घकालीन स्मृतीला जोडणारा दुवा असं याला म्हटलं जातं. कशाला? घटनासंबंधित आघात प्रतिबंधक यंत्रणा, याला आपण कार्यरत किंवा दीर्घकालीन स्मृतीला जोडणारा हा दुवा आहे. कोणता? घटनासंबंधित आघात किंवा प्रतिबंध यंत्रणा ही जी आहे ती कार्यरत स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती या दोन्हींना जोडणारा दुवा आहे. त्याच्यानंतर दृश्य अवकाशीय पाटी या ठिकाणी दिलेली आहे. दृश्य अवकाशीय पाटीमध्ये दृश्य व अवकाशीय माहिती हाताळतो. त्याच्यानंतर या दृश्य अवकाशीय पाटीचे पुन्हा दोन भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. पहिला आहे उच्चारासंबंधित वलय किंवा ध्वनी संबंधित स्मृती साठा. यामध्ये ध्वनी व वाचिक स्मृती संबंधित माहितीची साठवण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि दुसरा आहे दुय्यम शाब्दिक सराव. यामध्ये लघु स्मृतीतील माहिती किंवा कार्यरत स्मृतीतील माहिती याच्या मदतीने टिकवली जाते व सराव जर त्या माहितीचा आपण केला नाही तर ती माहिती व्यक्तीकडून विसरली जाते. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीनं आपण स्मृतीच्या अवस्थेमध्ये वेदनेंद्रियाद्वारे माहितीचे ग्रहण, अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती
या 3 अवस्थाबद्दल माहिती घेतलेली आहे. त्यापैकी आपण सविस्तरपणे वैधानिक स्मृती म्हणजे काय, अल्पकालीन स्मृती म्हणजे काय, पुन्हा अल्पकालीन स्मृती जे वेगवेगळे प्रकार आहेत कार्यरत स्मृतीचे त्या अंतर्गत पडणारे जे सगळे प्रकार आहेत त्या प्रकारांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. या पुढच्या लेक्चरला आपण दीर्घकालीन स्मृतीविषयी माहिती घेणार आहोत. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद.